सारखं सारखं फुकटात काय शेतकरी कर्जमाफी मागतात, तुम्ही देखील वेळेमध्ये कर्ज भरण्याची सवय लावणं गरजेचं आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं, जे की स्वतः सांगत होते त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, आणि आता पलटवार करताना हे उपमुख्यमंत्री दिसले. बघा नेमकं काय म्हटले ते शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा काय ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली. आता पुन्हा माहितीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफ करू. लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग करा. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा या अजित पवारने केली. अजित पवार म्हणतो मी स्वतः कृषी मंत्री आहे आणि मंत्री होतो, मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि मी स्वतः शेती देखील करतो, केळी लावतो, हे लावतो ते लावतो, पण मी कधी शेतकरी कर्जमाफी मागत नाही आणि तुम्ही का परत शेतकरी कर्जमाफी मागता. पलटवार करताना बोलले की आम्ही फक्त जिंकण्यासाठी बोललो होतो की शेतकरी कर्जमाफी करू, आता जिंकलो आहेत आम्ही, आता काय गरज. अशा पद्धतीनं म्हणजे वक्तव्य या उपमुख्यमंत्र्याकडनं अपेक्षित नाही आहे. तरी आपण याला अजितदादा असं का म्हणतो. आता या अजितदादाला एवढंही कळायला नको की शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे. मागच्या 3 वर्षापासून अतिवृष्टी असो, ओला दुष्काळ असो, काही ना काही संकट तरी शेतकऱ्यांवर येत आहे आणि शेतकरी मग कर्ज फेडणार कसं, एवढी देखील यांना बुद्धी का सुचत नाही आहे, हा मोठा प्रश्न इथे पडतो.